दान देगा देवा तुझा शरण भावा गुण गायीन आवडी हेचे माझे सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा गुण गायीन आवडी हेचे माझे सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घाला ध्येयामासी गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी पांडुरंगा करो प्रधान
कथा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातायनतावानरुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरदेव समाकारे परब्रह्मस्वरूपिणे वासरा चिटनिले सरस्वती नमोस्तुते उभारिला ध्वजतिनी लोकावरी ऐशी चराचरे कीर्तिजांचे हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानधिपती कळा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू देवा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी येची माझी सर्व जोडी विठ्ठल
जागेस परममूर्ती वारकरी संप्रदायाचा कळस पंचम वेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू यांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातला अभंग चिंतनासाठी निवडला आणि अभंग जवळ सगळ्यांच्या कानपाटात आहे. अभंग पाठ नाही असा माणूस नाही म्हणा आणि असा अभंग मागणीपर प्रकरणातला चिंतनासाठी निवडला. अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार. सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह योगेश्वर गणेश मंडळ यांच्या वतीनं आज 6 दिवसापासून चालत असलेला कीर्तन महोत्सव आणि आज 7व्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्याकडे आलं. याबद्दल समस्त गावकऱ्यांना धन्यवाद. आलेलं आमंत्रण आमचे विसू पाटील असतील, राजारामजी असतील किंवा ज्यांच्या मुखातून तुम्ही गोड रामायण श्रवण करता, नावही रामराम रामराव आणि गोड असणार रामायण असणार करता. रामायणामधून माझं ते माझं आणि दुसऱ्याचंही ते माझं नाही ते तुझं हे रामायण शिकवतं महाराज. आणि 7 दिवस असणार तुम्ही कथा श्रवण केली. महाभारत सांगते बघा, माझं ते माझं आणि दुसरं ते माझंच महाराज. म्हणून असणार पवित्र असणारी महाराज जीवनाची व्यथा आणि जीवन कसं जगावं, रामासारखं, भरतासारखं, लक्ष्मणासारखं, मारुत्रयासारखं असं त्यागी असणार जीवन जगावं असं तुम्ही 7 दिवस असणारी कथा श्रवण केली. वेळ उशीर न करता अभंगाला सुरुवात करू. महाराज विठ्ठल. गणपती पुढे गणपती बाप्पाचं कीर्तन करायला पाहिजे हे तितकंच खरंय. पण आज 6 दिवस झाले प्रत्येक महाराजांच्या मुखातून काही ना काही कथा तुम्ही गणपती बाप्पाची ऐकली. आणि माझं म्हणणं, आपण 7 दिवस झाला असणारे गणपती बाप्पाची सेवा करतो म्हणून त्या सेवेचा असणार काहीतरी फळ मागावं म्हणून मागणीपर अभंग असणारा निवडला. आज मला एकादशीचा अभंग निवडा वाटू लागला. जाऊ दे आता मागणीपर, कारण संतांचा दंडक आहे. 7व्या दिवशी मागणीपर अभंग झाला पाहिजे आणि उद्याच्याला काल्याचाच अभंग करावा लागेल. नाही तर उद्या माझ्या मनावर घेतो म्हणजे कसं असणार. तुकोबराय देवाकडे मागणी करतात. मागतात ते संत नाहीतच महाराज. जे मागतात ते संत नाहीत. मग या ठिकाणी मागणी काय करतात तुकोबराया? कारण कसं आहे पहा, तुमचा आमचा जीवाचा स्वभाव आहे कुणालाही काही मागत राहणं. संतांचा स्वभाव कुणालाच काही मागायचं नाही. आणि देवाचा स्वभाव जे मागत नाही त्यांच्या पाठीमागे देव लागतो महाराज. म्हणून मागणं हे संतांचा स्वभाव नाही. महाराज म्हणले, हात पसरी जिने भिक त्याचे आपली माणसं होऊ नये. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणा हा तपस्री जिने भीक त्याचे. महाराज म्हणजे जे मागतात ते असणार भिकारी असतात. म्हणून संत मागत नाहीत. मग या अभंगात मागणी का करतात? जगद्गुरु तुकोबाराया नित्य नेमानं असणार पंढरपूरची वारी करायची. आणि वारी करत असताना तुकोबाराया देवळात गेले की पांडुरंगानं मान खाली घालावी. आणि मान खाली घातलं तुकोबारायन दर्शन करावं, निघून जावं. प्रत्येक वारीला असंच व्हायचं. आणि एक दिवस असणारा ब्रह्मांडाच्या मालकानं मान तुकोबारायकडे गेली. तुकोबाराय म्हणले, देवा प्रत्येक वारीला येतो पण तुम्ही माझ्याकडे पाहत नाही, मान खाली घालता आणि आता का मान असणारी वरी केली? त्या देव म्हणले, तुकोबाराय काहीतरी मागावं तुम्ही, काहीतरी असणार मागा. मनसी काही मागा, मनसी काही मागा,
कानातले कुंडल असणारे आम्हाला आवडले, पण ते कानातले कुंडल तुम्ही कर्णाचे
दारामध्ये तुळशीचं वृंदावन पताका लावलेली, दोन लेकरं खेळतात, चिंध्या चिंध्याचं लुगडं घातलेलं त्याच्या पत्नीनं आणि पाटील मंडळी असणारी त्या रोडने गाय पाहिल्याबरोबर राम राम हो राम राम पाटील, कसं काय इकडे गरीबाच्या घराकडे कसली पाय धुवणी काढली? माहित नाही का गणपतीचा दरवर्षी सप्ताह असतो, वर्गणी गोळा करायला आलो आम्ही. त्यावेळेस संत मालक 6 महिने झालं वर्गणीसाठी पैसे असणारे जमा करून ठेवले हो. माझ्या आगालाही असणारे, वडिलांनाही असणारे एकही वारकरी जेव घातला नाही आणि मलाही असणारं घडलं नाही, म्हणून सप्त्यासाठी 500 रुपये पट्टी असणारी जमा करून ठेवली हो. रोज ज्ञानेश्वरी वाचायचो, रोज त्या 500च्या नोटीकडे पाहायचो आणि झाकून ठेवायचो, आपल्याला पट्टी द्यायची. पण काल परवा माझी मुलगी बिमार पडली आणि तिला दवाखान्यात नेलं, 500च्या 500 रुपये संपले हो मालक. आता मला देण्याकडे काही नाही, मला एकदा क्षमा करा, पुढल्या वर्षी नक्की पट्टी देईल बरं का. ते कशाच करता सांगितलं, उदार आहे, स्वतंत्र आहे, पण श्रीमंत नाही. पहिला व्यक्ती श्रीमंत होता, स्वतंत्र होता, पण उदार नव्हता, तोही दान देऊ शकत नाही. आणि हा वारकरी उदार आहे, स्वतंत्र आहे, पण श्रीमंती नसल्यामुळे तोही दान देऊ शकत नाही. आता तिसरी बाजू, असंच पट्टी मागायला गेले, रामराव महाराज राजाराम कोणी जात दोघेही जातात. आता काही काही जण उदारतेचे असतात, आमचे सगळ्यांना धन्यवाद. गेल्यानंतर महाराज असं ढाळजामध्ये असणारं वारकऱ्यांना पट्टीवाल्यांना पाहिले की आतमध्ये पाटलांना बोलावून घेतलं. कसं काय आला का सप्ताह जवळ? हो पाटील सप्ताह जवळ आला. किती लावली पट्टी? काय नाही 1000-1100 रुपये पट्टी लावली. तुम्ही किती देता? तुम्ही म्हणताल ती दे. कार्यकर्ते म्हणले 2000. एक कार्यकर्ता नाही हो, तुम्हाला शोभायसारखे नाही, 5000 रुपये तरी द्या. काही हरकत नाही, 5000 रुपये तुमचा शब्द म्हणाल मी तोलल. 5 लिहा 7 लिहा किती लिहा. पट्टी फाडली, पावती दिली त्यांना 7000 रुपयाची. राजारामने सांगितलं द्या आता. आता द्या म्हणल्यानंतर तो पाटील मला एवढी जराशी अडचण. काय अडचण आहे? महालक्ष्मीचा बाजार करायला तिने जरा वसमतला गेली, एवढीच अडचण. गडी श्रीमंत आहे, उदार आहे, पण स्वतंत्र नाही. म्हणून दान देणाऱ्याकडे तिन्ही गोष्टीची आवश्यकता लागते. गडी दान देणारा श्रीमंत पाहिजे, स्वतंत्र पाहिजे आणि उदार पाहिजे. मग ज्या अर्थी तुकोबारायाला देव असणारं दान देतात, त्या अर्थी देव श्रीमंत आहे का, देव स्वतंत्र आहे का आणि देव उदार आहे. ज्याची दासी असणारी लक्ष्मी आहे महाराज, देव किती श्रीमंत असत. ज्याचं दासत्व असणारं लक्ष्मी आई साहेब करतात, देव किती श्रीमंत असत. म्हणून देव असणारा श्रीमंत आहे. देव उदार आहे का? फुलपात्र भरून असणारं उपमन्यूनं दूध मागितलं, त्याला दुधाचा सागर देणारा असणारा देव उदार आहे महाराज. चौथीचा मत्सर आणि एक दिवस असणारा महाराज ध्रुव राजसभेमध्ये असणारा गेला आणि गेल्यानंतर पिताश्रीच्या मांडीवर बसण्याकरता धावला. पण चौथीचा मत्सर होता महाराज. झिडकावून असणारा त्या ठिकाणी ध्रुवाला लागलं, पळवलं आणि ध्रुव आईकडे आला. कथाभाग असणारा गोड आहे महाराज, ते काय मला तुम्हाला स्पर्श करून आणायचं आहे. मांडीवर असणारी ध्रुवानं जागा मागितली, पण त्याला आढळ पद असणारं त्यानं दिलं. फुलपात्रभर असणारं दूध मागणाऱ्या उपमन्यूला दुधाचा सागर दिला. म्हणून देव एवढा उदार आहे महाराज. आणि देव स्वतंत्र आहे का? आता काय देव स्वतंत्र आहे महाराज का? करीन ते काय नो हे महाराज. देवाला काय करता येत नाही महाराज. राईचा पर्वत राई, कारुण्याची शाही किरवाळी गाय. देव
असणारा महाराज स्वतंत्र आहे, देव असणारा उदार आहे आणि देव असणारा श्रीमंत आहे. म्हणून तोची एक दाता शूर, तोची एक दानशूर दाता. विटेवरी ज्याची पाऊले समान, महाराजांची मागणी तुझा विसर न व्हावा. माणसाला विसर पडत असतो बर का. पैसा मिळवणं असणारा योग आहे, पण तो टिकवणं असणारा क्षम आहे महाराज. बऱ्याच लोकांना असणारा पैसा मिळतो, योग आहे, पण टिकवणं असणारा क्षम आहे महाराज. एक असणारा गरीब शेतकरी आणि पोराचं ऐकून असणारा एका रुपयाला लाख रुपयाची लॅटरी लागली आणि जशी लॅटरी लागली महाराज त्याच्या गगनात आनंदच माय महाराज. असंच असणार आमचे युट्यूबचे चॅनल रामायणाचा स्वर देगाव अशाने असणारी त्याची मुलाखत घेतली महाराज. हो तुम्हाला कशी लॅटरी लागली काय नाही ते म्हणला काय नाही गरीब माणूस होतो. एक दिवस पोराचं ऐकलं म्हणला रुपयाची लॅटरी लागली म्हणला रुपयाच्या लॅटरीला लाख रुपये लागले म्हणला. ऐकून कोणी उद्या जाऊ नका. मी असंच केलं ऐकलं एकाच पण आमचं नशीब हिवराकारी झोपलेलं. मी 2000ची लॅटरी काढली महाराज मला शेगडी लागली एका रुपयाला लाख रुपयाची लॅटरी लागली आणि महाराज पेपरबाजी झाली. चॅनलवर असणारी त्याची मुलाखत झाली आणि सगळीकडे वावा झाली आणि ते पेपर असणार महाराज कट्ट्यावर बसणाऱ्या 2 चोरांनी वाचले. कशाला कोणाचं घर हुडकायचं म्हणजे काही तर पेपरात जाहिरात आली. रात्री तडक असणारा राजा रामच्या घराकडे निघायचं. चोरांनी विचार केला आता याच्या जिंदगीत यानं असणारे पैसे पाहिले नव्हते महाराज. रात्र झाली की 12 वाजले आणि राखेलची चिमणी लावली दुपटा आणि ठरलं दोघांनी पैशाची बॅग मध्ये ठेवले. फुंका लावला बायको एकीकडे मोजायली ते एकीकडे मोजायले. बायको म्हणला तुझं बंडल केवढ्याचं झालं? ती म्हणली 99चं झालं. ते मला माझं कसं 102चं व्हायला म्हणला घोळ काहीतरी बनला म्हणे. असं मोजत असताना दारावर थाप पडली मला. थाप ऐकल्याबरोबर झटकन चिमणी विजवली. बॅग मध्ये पैसा भरला. बॅग असणारी बाजूला सारली दोघे काठाला असणारी थरथर कापत उभी राहिली.
आता ते चोर होते महाराज, झोपडीचं दार मोडलं आणि चोर आत घुसले. लॅटरी लागलेली तुम्हीच का? आम्हाला नाही लागली, आम्हाला नाही लागली. मग पेपर मध्ये जाहिरात कशी आली? घर नंबर सकट जाहिरात आली, म्हणले हेच घर आहे. ते ऐकत नव्हते त्यावेळेस एकाने चाकू लावला. मला चाकू लावल्यावर हो लागली लागली, आम्हालाच लागली. कुठे आहेत पैसे? ते बॅगेमध्ये, बॅगेतले असणारे पैसे दिले. चोराने सांगितलं ये बघा, आम्हाला इथून आमच्या घरी जायला 1 तास लागला, तोपर्यंत कुणीही असणार बोलायचं नाही, गलका करायचं नाही, काहीच नाही. दोघे चळचळ कापू लागले. त्या चोराला म्हणले कोंबडं जरी आरवलं तरी आम्ही आरडायचो नाही. पैसे निघून गेले, दृष्टांत संपला. पैसे येणं योग आहे, पण तो टिकवणं असणारा क्षम आहे. महाराज म्हणतात तुझा विसर न व्हावा का, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. तुम्हा आम्हाला सुद्धा देवाचा आठवय बर का. आता तुम्ही इथं आलो आठवय म्हणूनच आलो महाराज, पण इथून घरी गेला, प्रपंचाला लागला, विषयाला लागल्याबरोबर देवाचा विसर पडतो. महाराज पडतो की नाही? माझ्या देवाचं ध्यान येतं का घेऊन इसतानी? सांग बरं बाबा, दूध काढताना येते का ध्यान? पाणी आज दूध घट दिले मला मशीन, पाणी लिटरभर टाकू, पावशर टाकू, ध्यान येते. म्हणून विषयामध्ये गेल्यानंतर माणसाला देवाचा विसर पडते. म्हणून तुकोबाराची मागणी आहे, विसर पडू देऊ नका. कसं आहे पहा, एखादं लहान लेकरू जर असेल, उठलं तेव्हापासून आई मला शाळेत जायचं, आई डबा बांध, आई बुट घाल, आई रेनकोट घाल, मला शाळेत जायचं, आई शाळेतून येऊन सोड, आई असणार मला भूक लागली जेवायला वाढ, आई 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 शिव पान हलत नाही. पण एकदा का चतुर्भुज झाला ना, अक्षदा पडल्या रे पडल्या. काय पिलोय की त्या अक्षरात मला काही माहित नाही. मला लग्न लावायचं नाही, लग्न लावायचं मला माहित, पण अक्षदा लागलेल्या मला माहित नाही. दादा विठ्ठल मग बाहेरून आल्याबरोबर आईलाच विचारते तिने कुठे गेली. मला सांगायचं काय लक्षात घ्या, आई शिवाय असणार पान हालत नव्हतं, पण पत्नी आल्याबरोबर आईचा विसर पडला. तसं तुम्ही आम्ही इथून घरी गेल्यानंतर प्रपंचामध्ये गुंततो, विषयामध्ये गुंततो, म्हणून तुम्हा आम्हाला देवाचा विसर पडते. म्हणून तुकोबाराची मागणी आहे, तुझा तुझा विचार देवाला मागणी करतात तुकोबारा, देवा मी जरा प्रपंचामध्ये गुंतलो तर मला तुझा विसर पडू देऊ नको, हेची दान दे. मागत असताना देवाला हेची दान मागा. पण आपल्या मागण्या काही बरे नाहीत. मला 3 जण मित्र होते आणि 3 मित्रांना असणारा देव प्रसन्न झाला. आणि प्रसन्न झाल्यानंतर एक असणारा आमच्यासारखं कीर्तन भजन करीत होतं. ते म्हणला देवा कोरोना काळामध्ये खूप नुकसान झालीकडे म्हणला, आणि एखादं मोठं मंदिर बघून द्या, तिथं असणारा 2 रुपये भेटतील, मला सेवा घडेल, भजन कीर्तन करील, आणि मला असणार एखादं मंदिर द्या. देव तथास्तु म्हणले. ते उठला गेला वारकरी मंदिरामध्ये. त्याच्यानंतर दुसरा धंदा करणारा होता आपल्या बेपाऱ्यासारखा. कोरोनामध्ये लई पैसे कमी म्हणला, पण आता लोक जापकर झाले म्हणला, आणि काहीच नाही म्हणला, 1-2 लाख रुपये द्या म्हणला, तिकडे गुजरातला जातो, म्हशीचा व्यवसाय करतो म्हणला. देव म्हणले तथास्तु जाओ. दोघही गेले. आता 3ऱ्याचा नंबर आला.
तिसरं मोठं हुशार होतं रामराव महाराज. देव म्हणले तुला काय पाहिजे बोल. त्यावेळेस म्हणलं देव बाप्पा देवा मला कशाचीच असणार कमी नाही, आनंदाचे डोळे आनंद तरंग आहे, मान काहीतरी. ते दोन माझे मित्र गेलेत म्हणलं त्याला आधी इथं बोलून घ्या. लोकांचं चांगलं झालेलं आपल्याला देखवत, म्हणून देव जर प्रसन्न झाला तर काय मागावं हे कळालं पाहिजे मला. म्हणून देव प्रसन्न झाल्यानंतर देवाला काय मागावं हे माणसाला कळालं पाहिजे. असं मागा की जगाचं असणार त्याच्यात कल्याण झालं पाहिजे मला. म्हणून तुकोबारांची मागणी आहे, देवा तुझा आम्हाला विसर असणारा पडू देऊ नको. म्हणून तुकोबारांची मागणी आहे. एक व्यक्ती असणारा जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये गेल्यानंतर वनदैवता प्रसन्न झाली आणि ते जर असं मंडळीचं ऐकणार होतं. मला वनदेवतेने सांगितलं काय पाहिजे तुला माग. त्यावेळेस त्याने सांगितलं जगदंबे आता एकच जगदंबा जागृत आहे बरं का मला. आता नवरात्र यायला पुढल्या 15वाडा पक्ष 15वाडा पित्र 15वाडा संपला. माऊरची रेणुका असेल, कोल्हापूरची लक्ष्मी असेल, तुळजापूरची तुळजा भवानी असेल, या सगळ्या देव्या जागृत नाहीत. आता एक देवी जागृत आहे किचन ओट्यात असली मला तापड देवी. जगदंबा प्रसन्न झाली आणि सांगितलं काय मागायचं तुला माग. ते म्हणलं आई साहेब मी उद्याच्याला येतो आणि माझ्या पत्नीला विचारून येतो काय मागायचं ते. पत्नीचा ऐकणारा माणूस नाही बरं का. तुम्ही रामायण ऐकलंय, नाथरायने तर रामायणात दशरथ राजाचं आणि कैकईचा असणारा संवाद आहे महाराज. त्या ओव्या जर तुम्ही ऐकल्या की नाही उठून मुचकाडीत मारा वाटते महाराज. पण दुसऱ्याला बरं का आपली तीच अवस्था असते एवढं ध्यानात. एका राजानं काय केलं फरमान काढलं, जो कोणी पत्नीचं ऐकत नाही अशानं 5 गावं बहाल करण्यात येतील म्हणला आणि सगळेजण असणारी या. अख्खं गाव जमा झालं महाराज, पण सगळे एका रांगेत राजाराम. सगळी पत्नीचं ऐकतात. राजा म्हणला एवढं गाव आपलं वाघाचं गाव आहे म्हणला, पण बिना पत्नीचं ऐकत नाही असा माणूसच नाही. थोड्या वेळाने असणार एक आजोबासारखे मामा बाजूला येऊन उभे राहिले. राजाला आनंद वाटला. राजा म्हणला एक का होईना आमच्या गावात वाघ निघाला म्हणून. राजाने सांगितलं घ्या त्याला व्यासपीठावर बोलून, स्टेजवर बोलवलं आणि त्याला विचारलं पत्नीचं ऐकत नाही तुम्ही. ते म्हणलं तसं काही नाही. मग या रांगेत कस काय उभं राहिले, हे ऐकतात ते सगळं बाईचं ऐकणारी या रांगेत माणसं, तर तूच कस काय बाजूला गेला. 8-10 दिवस झालं मला प्रकृती ठीक नाही आणि आमच्या पत्नीने सांगितलं जायचं नाही. सांगण्याचा उद्देश पत्नीचं ऐकत नाही असा माणूसच नाही. दुसऱ्या दिवशी असणार पत्नीला विचारलं मला वनदैवता प्रसन्न झाली काय मागू सांग. त्यावेळेस बाई म्हणली अख्खी गल्ली मला नक्की म्हणते मेल्याचं मड बसू दे म्हणली, त्या देवीला माग म्हणावं मला असणार नाग दे. बाईचं ऐकणार होतं महाराज. किती गडी जाऊ राहू द्या प्रमाणे. नाही 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 गड्याने की नाही हो पाटील. चौकटीच्या बाहेर पडले की अशा पिशाला ताव द्यायचा आणि त्यानं बाहेर निघायचं. घरात आल्याबरोबर असं करायचं त्यानं घरात आहे. मी प्रश्न केला दादा अख्खं गाव असणार तुमचा शब्द तोलतय टाकत नाही तुमच्या पुढे बोलायला पाटील, पण घरी गेले की असं काम करता हो तुम्ही. तुम्हाला कळणार म्हणला पांडे महाराज मी खूप वाघ आहे म्हणला, पण घरी गेल्यावर वाघावर दुर्गा देवी बसती म्हणून गुन्हा बसवला. पत्नी म्हणली आखी गल्ली मला नक्की नक्की म्हणते म्हणली आणि मला नाक असणाऱ्या देवीला दे म्हणा. आता हे दुसऱ्या दिवशी आज्ञाधारक होतं महाराज. गेला अरण्यामध्ये जगदंबेला म्हणला देवीला वनदेवता आणि माझ्या पत्नीची अशी मागणी आहे की मला माझ्या पत्नीला सगळे लोक नक्की नक्की म्हणतात आणि नाक दे. आता देव दिल्यावर काय कमी देते का म्हणजे देव कसा देते शपड फाडते बस. मोठी महाराजांना सांगितलं देवीने असं नाक गेलं इथून असणार रेगावला पोहोचलं महाराज. नाकच मावना घरात खिडकी घरात नाकच नाक झालं आणि ते घरी आला. आता जमलं की नाही म्हणला देवीला नाक मागून आलं तुला तथाच तू म्हणली नाक आलं की नाही. अहो एवढी कुठं पद्धत राहते का म्हणली नाक द्या नाही. जा तुमच्या देवीला म्हणा नाक सरळ कर. नाक कमी करायला असणार. दुसऱ्या दिवशी परत गेलं. देवी म्हणजे तिला गिरायक काही कामाचं नाही म्हणलं. एका गोष्टीत काय मागावं हे कळालं पाहिजे. देवी तथाच तू म्हणली पहिलं होतं तसंही ते निघून गेलं महाराज. जेसीबी नावाचं भोऱ्याने कसं एकदा मारल्यावर नीट होतंय
तसं नीट झाला महाराज. म्हणून देवाला काय मागावं हे कळायला पाहिजे. महाभारतामध्ये सत्यवान सावित्रीची एक कथा आहे महाराज. मला नाही ती सांगायची, तुम्ही घरी गेल्यावर त्याच्यावर जरा उघडून पहा महाराज. त्याच्यामध्ये आई साहेबांना यमाला केलेली मागणी आहे महाराज. गोड असणारी मागणी, एका असणाऱ्या मागणीमध्ये मालकही उठवला आणि सासू सासऱ्याला नेत्र नव्हते, ती नेत्रही मागून घेतले आणि पोटी संतती नव्हती, ती संतती मागून घेतली महाराज. म्हणून देवाला मागत असताना असं मागा की ज्याने करून असणार कल्याण होईल आणि देवाचा विसर माणसाला असणार करू नये. महाराज म्हणले विसरली जया थोर झाली हानी, विसरली
जर मला तुम्ही विसर पडू जर दिला नाही, गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी, तेव्हा मी असणार तुमचं गुणगान गाईन. म्हणून उद्या तुम्हाला असणार देवानं जे चरित्र केले नाही त्याचं गुणगान जर गायलं तर त्याचे फायदे उद्या तुम्हाला रामराव महाराज सांगतील. मी आज सांगितले असते पण उद्या त्यांना सांगायचे. म्हणून उद्या ध्यान धरून त्यांचं कीर्तन ऐका. देवाच्या जर लीला चरित्र जर तुम्ही त्याचं जर गुणगान गायलं किंवा चरित्राचा जर उच्चार केला तर त्याचं फलित काय उद्या तुम्हाला ते सांगतील. म्हणून एवढी ताकद देवाच्या गुणगाण्यामध्ये आहे. म्हणून माणसानं नेहमी देवाचं गुणगान गायलं पाहिजे. तुमचं आमचं तसं नाही. हे महाराजच असं आहे, हे भजन्यातच आहे. वाड्यावरली काकू झाड आहे, खाल्ले काकाच झाड आहे. हे करण्यापेक्षा महाराज देवाचा असणार गुणगान कसं आहे पहा. पुन्हा आम्हाला भगवंतानं त्याचं गुणगान गाण्याकरता पुनर्देव दिला. औटात का मानव देहा अल्लाने तुझा दिया, खाया पिया सुख से सोया, नाक दमाना तोया, कमल मुख राम भजन को दिया, पाण्याचा त्याग अन्नाचा त्याग करून तिथं जरांगे पाटील उपोषणाला बसले.
आणि त्याचा परिणाम इकडे आनंद उत्सव आहे महाराज. म्हणून आजची एकादश ज्यानं धरली तर त्याच्या वर्षभर जीवनामध्ये परिणाम होतो. आणि एकादश सहज धरा म्हणून धरा, कशी धरा बरं. एकादशीचं फार पुण्य आहे. रामायणामध्ये रुक्मांगद राजाचा एक प्रसंग आहे. आणि रुक्मांगद राजाच्या असणारं बगीच्यातले असणारं इंद्र फुलं तोडायचा. इंद्राचे सेवक यायचे आणि फुलं तोडून यायचे. असे बरेच दिवस गेले पण रुक्मांगद राजाला चोर सापडत नव्हता. आणि रुक्मांगद राजानं पहारेकरी असणारे वाढवले आणि डोळ्यात तेल घालून असणारा पहाराकर आपले फुलं बगीच्यातले नेतय कोण शिपाई वाढवले. आणि शिपायानं महाराज एक दिवस मुद्देमाला सगळं चोर पकडले. आणि जशी चोर हाताला लागली तशी पळतच असणारा महाराज राजाजवळ गेली. राजाला सांगितलं आपले फुलं चोरणारे इथले चोर नाही, 33 कोटी देवाचा राजा इंद्र आणि त्या इंद्राचे असणारे सेवक आपल्या बगीच्यातले फुलं तोडून येतात. राजा प्रसन्न झाला, बगीच्यामध्ये आला. इतके दिवस झाले आम्ही तुम्हाला पकडण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही काय मला सापडले नाही. तर त्यावेळेस चोरांनी सांगितलं आमचं विमान बंद पडलं म्हणून असणार आम्ही मला सगळं तुम्हाला सापडलो. मग आता विमान बंद पडलेलं सुरू कसं करायचं. तर त्यावेळेस इंद्राच्या शिपायानं सांगितलं आज हरिदिनी आहे, आज एकादशी आहे आणि एकादशी धरलेली जरी व्यक्ती असेल आणि त्यानं जर विमानाला आमच्या स्पर्श केल्याबरोबर आमचं विमान आरूढ होईल. राजानं गावामध्ये दौंडी दिली, ऐका आज सकाळपासून जर कोणी उपवासी असेल त्यानं जर विमानाला स्पर्श केला तर विमान आरूढ जर झालं तर रुक्मांगद राजातर्फे 5 गाव बक्षीस देण्यात येते. सकाळी सकाळी माणसं म्हणले तिला म्हणलं होतं शिरा करू नको, तुपातला शिरा करून दिली म्हणला. एक जण म्हणला तिनं कांदा पोहे करून दिले म्हणला. एक जण म्हणला पोरग नांदेडला गेल तर म्हणला वडापाव घेऊन आलं म्हणला. काय करावं. सगळेजण नाश्ते करून सगळे तयार दौंडी गावाला फिरू लागले. आणि फिरत फिरत असणार वरली आळीला दौंडी गेली ना अशी म्हातारी आजी असणारी तिथं होती. म्हातारी आजीने त्याला बोलून घेतलं, काय बोलणारच मेल्या, काय गावात दौंडी आहे सांग. सांगितलं आजी आज जर उपवासी कोणी असेल आणि विमानाला हात लावला विमान सुरू होईल, राजा 5 गाव बक्षीस देईल. हा म्हणलं असं आमच्याकडे आहे. शिपाई म्हणले आजी सकाळपासून उपवासी आहे का तुम्ही. मी उपवासी नाही पण माझी सून सकाळपासून उपवासी आहे. म्हणजे तिला चल म्हणावं. म्हातारी म्हणली एवढी जर सून गुणाची चल म्हणले आले असती तर सकाळपासून उपवासी नाही. म्हणजे तिला चल म्हणावं की ती म्हणली अशी येत नाही म्हणून उपाशी राहिली. म्हणजे सकाळी माझ्या पोराचं असणार तिने ऐकलं नाही म्हणून माझ्या पोराचं तिचं भांडण झालं आणि ती सकाळपासून उपवाशी आहे. मग तिला न्यायचं असेल तर काय करावं. म्हणजे जा तिच्या मालकाला बोलून आणा. कुठे आहे तिचा मालक. म्हातारीने सांगितलं बाबा ते विसू पाटलाच्या शेतामध्ये चारा आणण्याकरता गेलाय. सगळे शिपाई गेले मला शेतात आणि त्याला सांगितलं हे बघ सकाळपासून तुझी पत्नी उपाशी आहे आणि तिनं जर विमानाला हात लावला तर विमान सुरू होईल आणि चल तू. ते महाराज निघालेलं परत माघारी कत्ती घेऊन गेलं. महाराज निबर शिवऱ्या काढल्या 2 गुणाचे लोक नाही का. आला घरी ना आल्याबरोबर म्हणला चल राजवाड्यात आपल्याला जायचंय. हा मी येत नसते. त्यानं ती शेवरी दाखिल्याबरोबर एखादं सकल दिशा पलीकडे उभी राहिली लागली वाफ्याला. एखादं पुढं आणि एकादशीचा मालक असणारा पाठीमागं. बगीच्यामध्ये गेले लावात एवढी एका खेपत ऐकणार येऊ का. त्यानं शेवटी उजाडल्याबरोबर विमानाला जसा हात लावला तसं विमान आरूढ झालं. विमान सुरू झालं. सेवक असणारी इंद्राचे स्वर्ग लोकांमध्ये निघून गेले आणि रुक्मांगद राजाला असणारा घाईवरून आला. रुक्मांगद राजाने विचार केला बाबा काय माझ्या नगरीमध्ये पवित्र लोक राहतात. 33 कोटी देवाचा राजा इंद्र त्याचं बंद पडलेलं विमान असणारं माझ्या नगरीतल्या लोकांनी स्पर्श केल्याबरोबर आरूढ होतंय म्हणून आनंद झाला आणि त्यानं ठरवलं आज आपल्याला यांची मिरवणूक करायची. आता राजाची मिरवणूक म्हणल्यावर काय कमी होणार. लवाजमा असणारा निघाला. आता नुसती एकादश कशी बसवायची म्हणून मालकाला सोबत बसली. बाईने घेतला असा पदर आडवा लागली शिवाजीला. हे आईस करून घ्या
माझ्या जीवावर घ्या. बाप जन्मी तुम्हाला हरत फुलं रथ माहित होता का? तेव्हा बाजा वाजला होता का तुमच्या दारात? त्या म्हणजे माझ्या जीवावर आहेस करून हे म्हणला. सकाळी सकाळी मी जर तुला आणलं नसतं तू काय रथात बसली असती. माझा दृष्टांत संपला, आता सिद्धांतावर या असायसाठी सांगितलं नाही बरं का. घरा म्हणून एकादश तिनं धरली नव्हती. सहज उपवास घडला तिनं असणार नुसतं स्पर्श केल्याबरोबर स्वर्गातलं विमान जर सुरू होत असेल तर घरा म्हणून जर एकादश धरली तर किती पुण्य लागेल म्हणा. एकादशी व्रत सोमवार ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे त्यानं 24 एकादशी आणि 5 उपवास केले पाहिजेत बरं का. ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे त्यांनी ध्यानात पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी जन्माष्टमी वामन जयंती उत्तम शिवरात्र हे 5 पर्व आणि 24 एकादशी. 24 आणि 5 झाले माहिती ती. मग वारकऱ्यानं ज्याच्या गळ्यात माळ आहे त्यानं हे 29 उपवास धरले पाहिजे. 15 दिवसा एक एकादशी. रोज नाही म्हणजे महाराज एकादश 15 दिवसाला एक एकादशी येते. पण एकादश उद्या आहे पण आजपासून फिल्डिंगला येते. काय तुझा जीव जाता एकादशी मर्शीत
बाईनं हात लावला तर तेवढ्या तिच्या पुण्यानं विमान आरूढ झालं. हेतू पुरस्कार तिने एकादश केली नव्हती, पण हेतू पुरस्कार जर एकादश केली तर किती पुण्य मिळेल त्या पुण्याची गणना नाही मला. म्हणून 15 दिवसाची एकादश प्रत्येकानं असणार केली पाहिजे. आज हरी दिले 12 वाजेपर्यंत झोपायचं नियमच आहे महाराज. आता हे 4-2 वर्षामध्ये कीर्तनाचा टाइम बदलला. पहिल्या कीर्तनाचा टाइम 10 ते 12 किंवा 9 ते 12 टाइम होता. 12च्या अगोदर कवाच आरती होत नव्हती. आमच्या जवळ परिसरामध्ये राहटीला 12 शिवाय आताही आरती होत नाही. आता काळानुसार थोडा बहुत बदल झाला, पण एकादशीच्या दिवशी झोपायचं नसतं. जागी राहतंय आम्ही गेल्यावर सांगा म्हणून एकादश असणारी धरा तुकोबाराय म्हणजे मला जर हेच दान दिलं, तुझा जर विसर होऊ दिला नाही देवा, मी तुमचा असणार गुणगान गाई. तेवढं आपलं शाटकट मारला बघा, म्हणजे तिकडे जाऊन एकादशीला जाऊन घेऊन आलो आपण. पण या वाणीनं देवाचा असणार गुणगान जर आपण गायलं तर महाराज म्हणजे हेची माझी सर्व जोडी, दुसरं असणार काही जोडायचं नाही महाराज. देवाचं भजन असणार जर तुम्ही आम्ही जोडलं तर तेच असणार सोबत येत आहे. बाकी तुमच्या आमच्या सोबत काहीच असणार येत नाही. म्हणून असणार महाराज म्हणजे गुण गाई आवडी हेची माझी सर्व जोडी. आता प्रेमाने एकदा सगळ्यांनी भजन करायचं महाराज. हा गोपाळ कुमार Hey!